द्या लक्ष इकडं. आजचा आपला पुढचा टॉपिक जो आहे, तो पुढचा टॉपिक कुठला आहे आपला? अस्थिसंस्था. अस्थि याचाच अर्थ आपण बोली भाषेत याला काय म्हणतो? तर हाडे असं म्हणतो बघा, हाडे. अस्थिसंस्था म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? हाडांचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. माईक कुणाचं चालू आहे का चेक करा. बरं झालंय, बंद झालंय. बरं, आता पुढचा पॉईंट बघा याच्यात. हाडांचं अभ्यासशास्त्र याला काय म्हणतात? हाडांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? थोडस झूम करतो. हाडांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? ऑस्टिओलॉजी असे म्हणतात, ऑस्टिओलॉजी. हाडांची ज्यावेळेस शस्त्रक्रिया करतो आपण, ज्यावेळेस आता समजा हाडे मोडलेली असतील, ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण? आर्थ्रोप्लास्टी असं म्हणतो बघा, आर्थ्रोप्लास्टी. शस्त्रक्रिया आर्थ्रोप्लास्टी, आणि शास्त्र म्हणजे अभ्यास जर म्हटलं तर ऑस्टिओलॉजी असं म्हणतो. मानवी शरीरात जेवढी काय हाडे असतात, एकूण वजनाच्या किती टक्के असतात? एक मिनिट. बरं, आता येतोय का? बरं, येत असेल आता आवाज व्यवस्थित? बरं, माईक सगळ्यांनी बंद करा. काय होतं, माईक जर कोणाचं चालू राहिलं ना, ते परत ते रिफ्लेक्शन होत राहतं. सगळ्यांचंच बंद आहे, ठीक आहे. बघा, परत 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 पहिल्यापासून रिपीट करतो. अस्थिसंस्था. अस्थिसंस्था हाडांच्या शास्त्राला काय म्हणतो आपण? म्हणजे हाडांचा ज्यावेळेस अभ्यास करतो आपण, त्या अभ्यासशास्त्राला काय म्हणायचं या ठिकाणी? ऑस्टिओलॉजी. आणि हाडांच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतो आपण? अर्थ्रोप्लास्टी असं म्हणतो, अर्थ्रोप्लास्टी. ऑस्टिओलॉजी, अर्थ्रोप्लास्टी हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा पॉईंट, शरीराच्या म्हणजे शरीराचं जेवढं वजन आहे, त्या वजनाच्या तुलनात एकूण हाडांचं वजन किती असतं, असा प्रश्न बनू शकतो. आणि ते किती असतं? तर 18% इतकं वजन असतं बघा, 18%. मानवी शरीरात एकूण हाडे किती असतात? तर 206 हाडे असतात, 206. म्हणजे प्रौढ व्यक्ती, म्हणजे पूर्ण वाढ झालेला व्यक्ती जो आहे, म्हणजे तुमचं शरीर किंवा माझं शरीर, या शरीरामध्ये एकूण हाडे किती असणार आहेत? 206 हाडे असतात बघा. पुढचा पॉईंट, हाडांच्या सांध्याभोवती एक पांढऱ्या कलरचं एक आवरण असतं, त्याला कास्थी, कास्थी किंवा कार्टिलेज असं म्हणतो बघा मराठी. इंग्लिशमध्ये त्याला कार्टिलेज म्हणणार, मराठीत त्याला कास्थी असं म्हणतो आपण. आपण चिकन मटन ज्यावेळेस आणतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण हाडांच्या भोवती असणार पांढऱ्या कलरचं आवरण चेक बघतो बघा. त्यावेळेस ते पांढऱ्या कलरचं आवरण म्हणजेच काय असतं? कास्थी. इथं मी एक डायग्राम सुद्धा टाकलेली, 2 हाडे. आता ही डायग्राम जी आहे ती गुडघ्याची डायग्राम आहे. हे मांडीचं हाड वरती दाखवलेलं आहे, आणि वरच्या साईडला मांडीचं हाड दाखवलेले, खालच्या साईडला नडगीचं हाड दाखवलेले, आणि या ठिकाणी ही गुडघ्याची वाटी. परत ही 3 हाडे या ठिकाणी जॉईन झाली, एकमेकांचं घर्षण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी एक पांढऱ्या कलरचं आवरण आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? कास्थी असं म्हणतो. सिंपल प्रश्न बनू शकतो, 2 हाडे जॉईन होतात, त्या ठिकाणी असणाऱ्या पांढऱ्या कलरच्या आवरणाला काय म्हणणार आपण? कास्थी असं म्हणतो, कास्थी. त्याला इंग्लिशमध्ये कार्टिलेज असं म्हणतात बघा, कार्टिलेज. तर पुढचा पॉईंट बघा, मानवी शरीरात प्रौढ व्यक्तीसाठी हाडे किती असतात एकूण? 206. अर्थात त्या 206 हाडांचं वर्गीकरण बघायचं आहे आपल्याला खाली. आता त्या वर्गीकरणामध्ये बघा, पूर्ण कवटी जर बघितली आपण, कवटी म्हणजे मानेच्या वरचा भाग जो आहे काय सगळा, त्या मानेच्या वरच्या भागामध्ये एकूण 22 हाडे असतात. 22चं वर्गीकरण अजून पुढे जर बघितलं आपण, चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात आणि कवटीमध्ये 8 हाडे असतात. बघा, परत एकदा रिपीट करतो. कवटी म्हणजे मानेच्या वरचा भाग जर कन्सिडर केला आपण, त्याच्यामध्ये एकूण 22 हाडे असतात, आणि ते 22 पैकी चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात, आणि कवटीमध्ये म्हणजे मेंदूच्या भोवतीचे आवरण तयार झालेलं आहे संरक्षणासाठी, त्याच्यामध्ये 8 हाडे असतात बघा, 8. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. आपण 206 हाडांचं वर्गीकरण बघतोय, त्यातला पहिला पॉईंट पाहिलं फक्त इथं आपण, 22 म्हणजे कवटीमधील हाडे किती आहेत इथं? 22. तर पुढचा पॉईंट बघा, तर पुढचा पॉईंट, छातीचा पिंजरा म्हणजे छातीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर 25 हाडे असतात. छातीचा पिंजरा बघा, याच्यावरती 3 प्रश्न बनू शकतात. पिंजरा शब्द जर वापरला, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे आहेत? त्याचं उत्तर 100% काय असणार आहे? 25 हाडे आहेत, 25. छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे. त्याच्यानंतर अजून जर डिटेलमध्ये जर गेलो आपण त्याच्यात, पुढचा पॉईंट, बरगाड्या किती असतात? तर 24 बरगाड्या असतात, आणि बरगाड्यांच्या जोड्या जर आपल्याला विचारले, एकूण बरगाड्यांच्या जोड्या किती असतात? तर जोड्या किती असणार आहेत? 12 जोड्या असतात. बघा, परत एकदा रिपीट करतो. आता नवीन कोण जॉईन झाले चेक करा, माईक चालू आहे.
बघा काय सांगितलं या ठिकाणी पण, छातीचा पिंजरा एकूण 25 हाडे, बरगड्यांच्या जोड्या 12 जोड्या असणार, म्हणजे उजव्या साईडला 12 आणि डाव्या साईडला 12, असे एकूण बरगडे किती असणार आहे? 24. आणि ज्या ठिकाणी आपण टाय लावतो त्या टायच्या बरोबर खालच्या साईडला एक हाड असतं, त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेर्नम असं म्हणतो. बघा स्टेर्नम. आपण टेलिग्रामच्या चॅनलवरती सुद्धा आपण याचे डायग्राम्स टाकलेले आहेत, तुम्ही पाहिले असतील सकाळी, मी सकाळी टाकले होते. आपण पहिला पॉईंट काय पाहिला? कवटीसाठी एकूण कवटीमध्ये हाडे 22, त्यापैकी चेहऱ्यामध्ये किती असतात? चेहऱ्यामध्ये किती असतात कमेंट करून सांगा खाली. 14 हाडे असतात आणि उरलेली मेंदूच्या भोवती जी काय आवरण तयार झाली कवटीस त्याच्यामध्ये किती असणार आहेत? 8 असतात. बघा बरं, पुढचा पॉईंट, छातीचा पिंजरा सांगितला आपण, एकूण 25 हाडे असतात, 12 बरगड्यांच्या जोड्या आणि स्टेर्नम, असे एकूण टोटल 25. 3 प्रश्न सांगितले मी छातीसाठी. छातीचा पिंजरा शब्द वापरला तर 25 हाडे, बरगड्यांच्या एकूण जोड्या विचारल्या तर 12 जोड्या, एकूण बरगड्या विचारल्या तर 24, आणि मधोमध असणाऱ्या हाडाचं नाव काय? स्टेर्नम. एवढे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढचा पॉईंट, एक हात, एका हातामध्ये किती हाडे असतात? तर एकूण 30 हाडे असतात. बघा 30, 30 गुणिले 2 मी या ठिकाणी लिहिलेले, म्हणजे एका हातात 30 आणि दुसऱ्या हातात 30, टोटल किती आली या ठिकाणी? 60. आता त्या 30 हाडांचं वर्गीकरण खाली केलेलं आहे, मग दुसऱ्या हातात पण सेम त्याच प्रकारे 30 असणार आहेत. बघा एका हातासाठी हे जे वर्गीकरण सांगितलेले आहे ते एका हातासाठी आहे. एका हातात आता आपण बोटापासून खांद्यापर्यंत जर आपण वरती येत गेलो तर क्रम बघा कसा आहे. बोटामध्ये एकूण हाडे किती आहेत? 14. 5 बोट आहेत, 5ही बोटांची जर आपण हाडं मोजली तर त्या ठिकाणी आपल्याला 14 हाडं मोजता येतात. बघा आता प्रत्येक बोटामध्ये एकूण 3-3 हाडे असतात. करंगळीत 3 आहे, त्याच्यानंतर अनामिकामध्ये 3 आहे, मध्यमामध्ये 3 आहे, तर्जनीमध्ये पण 3च हाडे आहेत. अशी एकूण सगळीकडे 3च हाडे आहेत. फक्त अंगठ्यामध्ये किती हाडे असतात? 2च हाडे असतात. बघा त्यामुळे टोटल बोटांमध्ये किती हाडे आहेत? टोटल तर 14 हाडे बोटांमध्ये असतात. पॉईंट लक्षात ठेवा, बोटांमध्ये टोटल किती आहेत? 14. त्याच्यानंतर पंजा, हाताचा पंजा जो असतो, तळ हात, त्याच्यामध्ये एकूण किती हाडे असतात? 5 हाडे असणार आहेत. बघा तळ हातामध्ये, म्हणजे 5 बोट आहेत, 5ही बोटांचे पुढं फक्त तळ हातामध्ये एक एकच हाड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तळ हातामध्ये किंवा पंचामध्ये एकूण किती हाडे असणार आहेत? 5. आता मनगटाच्या मागे, आपण त्याला इंग्लिशमध्ये फॉरम असं म्हणतो, फॉरम मध्ये 2 हाडे असतात. त्या 2 हाडांना म्हणजे नावं काय दिलेली आहेत त्या ठिकाणी? अल्ना, आणि दुसरं त्याच्याच पुढे दिलेले, एक मिनिट, अल्ना आणि रेडियस, अशी 2 नावं असतात. बघा एकच मिनिट थांबा. बघा इथं अल्ना, आता करंगळीच्या बाजूला जे आहे, म्हणजे करंगळीच्या बाजूने वरच्या साईडला जर बघितलं आपण, अल्ना हे हाड असतं, आणि रेडियस अंगठ्याच्या बाजूने जर बघितलं आपण, हाताचा अंगठा, त्या अंगठ्याच्या बाजूने वरच्या साईडला जे फॉरम मध्ये हाड आहे आपल्या, त्याला काय म्हणणार आपण? रेडियस. ही 2 नावं लक्षात ठेवायची. हातामध्ये बघा सिक्वेन्स, पहिलं तर काय, हाताची बोटे 14 हाडे असतात, तळ हातामध्ये 5 हाडे, मनगटामध्ये मनगटाच्या मागच्या साईडला जर बघितलं तर किती आहेत या ठिकाणी? अल्ना आणि रेडियस, आणि सर्वात शेवटी या ठिकाणी दंडाचे हाड, त्याच्यामध्ये किती आहेत? ह्युमरस. बरं आता इथं टायपिंग करताना टाईपरायटरने इथं एक पॉईंट टाईप केलेला नाहीये. आता काय टाईप केलेलं नाहीये चेक करा. हाताची बोटे 14 हाडे, 14 आणि 5 किती झाले? 19. 19 इथं अल्ना आणि रेडियस, 19 आणि 2 किती आले? 21. आणि दंडामध्ये जे हाड असतं त्या दंडाच्या हाडाला काय म्हणतो आपण? ह्युमरस. म्हणजे 14 आणि 5 19, 20, 21 आणि हे 22 हाडे झाली. पण आता 30 मधनं आपण 22 हाडांचं वर्गीकरण पाहिलं, उरले किती? 8. आता ती 8 उरलेली हाडे कुठे असतात? मनगटामध्ये असतात. बघा मनगटामध्ये, आपल्या मनगटामध्ये बारीक बारीक हाडे असतात, ती टोटल किती असतात? 8 हाडे असणार आहेत. बघा बरं, आपण एकदा डायग्राम मध्ये पण चेक करूयात. बरं, मी आज डायग्राम सगळ्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती पण टाकलेलं, तुम्ही नंतर चेक करू शकता. आता बघा इथं करंगळीचा हाड जर बघितलं आपण, इथं बरोबर बरोबर शेंड्याला इथे एक हाड आहे, इथं 2, ही 3, म्हणजे इथपर्यंत जर बघितलं आपण, ही 3-3 हाडं दिसतात. हा झाला पंजा आपला, या ठिकाणचा जो आहे हा पंजा झाला. पंजामध्ये जर बघितलं, हे 4 बोटांची 4 हाडे आणि अंगठ्याचं 1, अशी 5 झाली. आता या ठिकाणी एवढा पार्ट जो आहे, हा एवढा पार्ट काय? मनगटाचा आहे. आता इथं हाडे जर तुम्ही क्लिअर मोजली तर या ठिकाणी 8 हाडं तुम्हाला क्लिअर कट मोजता येतील. बघा म्हणजे मनगटामध्ये टोटल हाडे किती असतात? तर 8 हाडे असतात. तर पोलीस भरतीला आतापर्यंत हाडे किती असतात असा जर पॉईंट बघितला तर आतापर्यंत फक्त एकच प्रश्न विचारलाय,
तो एक म्हणजेच काय, मानेमध्ये हाडे किती असतात म्हणजे मणक्याची, तर एकूण 7 हाडे असतात, हा एकच विचारलाय. आणि तोच सारखा सारखा रिपीट केलेला आहे, त्याच्या पलीकडे अजून दुसरा विचारलेला नाही. पण आता तो प्रश्न तसा विचारलाय म्हणून इतर पार्ट्स वरती पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण हे डिटेल पॉईंट बघतोय बघा ही सगळी. बरं, आपण हाताचं वर्गीकरण सांगितलं या ठिकाणी. हाताच्या नंतर पुढचा पार्ट येतो पाय. बरं, ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ मी टाकल टेलिग्रामला, ज्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करताल त्यावेळेस हात याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करायचे. एक म्हणजे तो म्हणजे कुठला, मनगट. मनगटामध्ये एकूण किती हाडे असतात, तर 8 हाडे असतात. हा पॉइंट तुम्ही इथं ऍड करताल. म्हणजे आता ही 14 + 8 किती आले, 22. 22 आणि 5 किती होणार, 22 आणि 5 27. या ठिकाणी हे 28, 29 आणि हे 30. म्हणजे एका हातामध्ये एकूण 30 हाडे असतात. त्या 30 हाडांचं वर्गीकरण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरं, तर पायामध्ये पण सेम तशीच थोडीफार रचना असते, म्हणजे थोडासा किंवा एकाच हाडाचा फक्त त्या ठिकाणी फरक असतो. तो फरक आपण पुढे बघूयात की काय आहे. आता बघा इथं काय काय पॉईंट आहेत. पाय, एका पायात किती आहे, 30. दोन्ही पायात मिळून किती आली, 60. आणि आता हे जे वर्गीकरण दिलेलं आहे मी, हे वर्गीकरण फक्त एका पायासाठी दिलेले. सेम अशीच रचना दुसऱ्या पायात सुद्धा असणार आहे. बरं, तर एक एक पॉईंट बघूया. पायाची बोटे सेम टू सेम, इथं पण 14 होते, इथं सुद्धा 14च आहेत. तळ हातामध्ये एकूण 5 होती, इथं तळ पायामध्ये पण सुद्धा 5 आहेत. म्हणजे पायाची बोटे सेम टू सेम रचना आहे, काहीच फरक नाही. फक्त पायाचा अंगठा जो आहे त्या अंगठ्यामध्ये 2 बोटं असणार आहेत, 2 हाडे असणार आहेत. आणि त्याच्या मागे जर बघितलं आपण तळपाय, त्यामध्ये प्रत्येक बोटाच्या पुढे एक एक, अशा प्रमाणे तळ पायामध्ये फक्त 5 हाडे असणार आहेत. इथं आपण पुढचा पार्ट जर बघितला, मनगट, मनगटामध्ये 8 सांगितले होते. इथंच फक्त एक फरक आहे. आता मनगटामध्ये 8 होते, पण इथं घोट्यामध्ये म्हणजे टाच, अँकल म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे बरोबर टाचेच्या वरचा भाग जो आहे तो घोटा, त्या घोट्यामध्ये एकूण किती आहेत, 7. आणि मनगटामध्ये किती आहे, 8. हा एक फरक आहे. एवढाच पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा तिथं. आता घोट्याच्या वरती जर बघितलं आपण, तर 2 हाडे असतात. इथं पण आपण सांगताना काय सांगितलं, मनगटाच्या वरती 2 हाडे असतात, अल्ना आणि रेडियस. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण 2च हाडे असतात. आता घोट्याच्या वरती 2, मग ती 2 हाडे कुठली, फीमर. बरं, एक मिनिट, इथं नावं दिलेली नाहीयेत. घोट्याच्या वरती जर बघितलं आपण, अंगठ्याच्या बाजूने वरच्या साईडला जर बघितलं, तर त्याला टिबिया असं म्हणतो आपण, टिबिया. अंगठ्याच्या बाजूने वरच्या साईडला म्हणजे आपण कुठली हाडे सांगतोय, नडगी मधली 2 हाडे सांगतोय, नडगीवरती. तर नडगीमध्ये 2 हाडे असतात. ती 2 हाडे कुठली कुठली, टिबिया, टिबिया आणि फिब्युला. एक मिनिट, बघा इथं ऍड केलेलं नाहीये नाव. शक्यता कमी आहे विचारण्याची, म्हणजे क्लास 3 किंवा पोलीस भरतीला अशी एवढी डिटेल नावं विचारण्याची शक्यता कमी आहे. पण तरी पण माहिती म्हणून माहिती असलं पाहिजे बघा या ठिकाणी. अंगठ्याच्या बाजूने जर बघितलं आपण, तर अंगठ्याच्या बाजूने कुठले, टिबिया. नडगीमधली हाडं सांगतोय आपण, नडगीच्या साईडला, नडगीमध्ये जी 2 हाडं आहेत, अंगठ्याच्या बाजूला टिबिया आणि करंगळीच्या बाजूला फिब्युला, ही अशी 2 हाडे असतात. 2 नावं लक्षात ठेवा. तर पुढचा पॉईंट, आता मांडीचे हाड. आता मांडीचे हाड सांगताना, फीमर, मांडीमध्ये एक हाड आहे आणि या ठिकाणी दंडामध्ये पण एकच हाड होतं, ह्युमरस नाव होतं. या ठिकाणी मांडीच्या हाडाला नाव काय सांगितलेलं आहे, तर फीमर. हे पॉईंट लक्षात ठेवा. आता गुडघ्यासाठी अजून गुडघ्यामध्ये अजून एक हाड असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, गुडघ्याची वाटी. आणि त्याला इंग्लिशमध्ये नाव काय, पटेला असं नाव आहे बघा, पटेला. सेम पॉईंट किंवा सेम डायग्राम मी सगळ्या टेलिग्रामला टाकलेले आहेत बघा, तुम्ही त्या ठिकाणी ते चेक करू शकता. बघा, परत एकदा रिपीट करतो की फरक काय हात आणि पायामध्ये. हातामध्ये पण 30 हाडे असतात, पायामध्ये पण 30 हाडे असतात, एका पायामध्ये एका हातामध्ये. पण फरक त्या ठिकाणी आपण काय सांगितला, म्हणजे 2 फरक सांगू शकतो आपण या ठिकाणी. 2 म्हणजेच कुठले कुठले, पहिला फरक तर मनगटामध्ये इथं 8 हाडे होती आणि या ठिकाणी घोट्यामध्ये 7 हाडे आहेत. आणि पायासाठी एक हाड अजून ऍड झालं. ऍड म्हणजेच कुठलं झालं, की त्या ठिकाणी गुडघ्याची वाटी, त्याला नाव काय इथं, पटेला. हे नवीन हाड ऍड झालेलं आहे बघा. आता पुढचा पार्ट जर बघितला, पाठीचे मणके, हा पुढचा पार्ट आहे. तर पाठीचे मणके एकूण टोटल किती असतात, 33. आता इथं 33 शेजारी मी डायग्राम सुद्धा दिलेली आहे बघा. आता 33चं वर्गीकरण बघा कसं असतं.
बरं, हा एकच पॉइंट आतापर्यंत हे जे काय आकडे बघतोय ना आपण, याच्यामध्ये पोलीस भरतीला आतापर्यंत एकच पॉइंट सारखा सारखा रिपीट केलेला आहे. तो म्हणजेच काय, मानेमध्ये किती मणके असतात किंवा हाडे असतात ते एकूण 7. आता पाठीचे मणके एकूण 33. जन्म झाल्या झाल्या आपले पाठीचे मणके 33 असतात. पुढे जाऊन ते कमी होतात. ते कसे कमी होतात ते आपण बघूयात आता. बरं, आता मानेमध्ये एकूण किती? 7. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं याच्यावरती, हे बरोबर तुम्हाला 7 मणके मोजता येतील. पाठीमध्ये किती असतात? 12. बरं, आता एक कनेक्शन लावून बघा इथं. छातीमध्ये बरगड्या असतात आपल्या. बरगड्यांच्या जोड्या किती आहेत? 12. बरोबर त्या 12 बरगड्यांच्या जोड्या, माईक कुणी चालू केलंय चेक करा. माईक माईक चेक करा कुणी चालू केलंय. बरोबर त्या 12 बरगड्यांच्या जोड्या, एकच मिनिटं, माईक कुणाचं चालू आहे बघू द्या. माईक कुणाचं तरी चालू आहे, चेक करा बघा. इथं मला दिसत नाहीये कुणाचा माईक चालू. ठीक आहे, झालेलं आहे बंद. बघा, आपण मानेचे पाठ सांगतोय. मानेमध्ये एकूण किती सांगितले? 7 मणके. इथून वरचे पाठ जर मोजले तुम्ही, बरोबर 7 मणके मोजू शकता. आणि पोलीस भरतीसाठी एवढाच पॉईंट आतापर्यंत विचारलेला आहे बघा. पुढचा पॉईंट, पाठीमध्ये मणके किती सांगितले आपण? 12 मणके असतात. म्हणजे टोटल पाठीमध्ये मणके, म्हणजे वरतून म्हणजे मेंदू पासून जर बघितलं, या ठिकाणापासून इथपर्यंत जर बघितलं, एकूण 33 आहेत. पण छातीच्या पिंजऱ्याच्या बरोबर बॅक साईडला एकूण किती मणके असतात? 12च मणके असतात. तेच या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा, 12. कमरेमध्ये किती मणके असतात? कमरेमध्ये 5 मणके असतात. या ठिकाणी बरोबर तुम्ही बघितलं, इथून या ठिकाणी इथून इथपर्यंत किती सांगितले आपण? 12. इथपर्यंत किती असणार आहेत? इथं 5 असणार आहेत. आणि त्रिकास्थी, त्याच्या खाली एक पार्ट असतो, त्रिकास्थी नावाचा एक समूह असतो. 5 मणक्यांचा समूह असतो, त्यालाच काय म्हणतो आपण? त्रिकास्थी असं म्हणतो बघा. आणि सर्वात शेवटचा पार्ट जो आहे, तो सर्वात शेवटचा म्हणजेच काय? माकड हाड. माकड हाड म्हणजे किती हाडे असतात? एकूण 4 हाडे असतात, किंवा 4 मणक्यांचा समूह असं म्हणतो बघा आपण त्याला. बरं, आता इथं टोटल बघा करून, 12 आणि 7 एकूण किती आले? 19. 19 आणि 5 किती झाले? 24. 24. आता या ठिकाणी त्रिकास्ती, प्रौढ व्यक्तीसाठी 5 हाडे नसून एकच हाड असतं. 24 आणि 1 किती आले? 25. माकड हाड सुद्धा एकच पकडणार आपण, 26. म्हणजे प्रौढ व्यक्ती, म्हणजे तुमच्या शरीरात किंवा माझ्या शरीरामध्ये पाठीचे मणके एकूण किती असणार आहेत? तर 26 असणार आहेत बघा. नवजात बालक जे असतं, नवीन जन्माला आल्यानंतर त्रिकास्थी, त्या ठिकाणी 5 मणके सेपरेट सेपरेट असतात, पण त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक काय होतात? जॉईन होत जातात बघा. सेम त्याच प्रकारे माकड हाड जन्माला आल्या आल्या 4 हाडे असतात, पण हळूहळू जशी वाढ होत जाते तस तसे 4ही मणके काय होतात? त्या ठिकाणी जॉईन होतात त्या ठिकाणी. तर एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे. एकदा हेच पॉईंट, आत्ता जे पॉईंट सांगितले मी, तेच पॉईंट एकदा आपण डायग्राम मध्ये बघूया. बघा, आता या ठिकाणी त्रिकास्ती पार्ट सांगितलंय मी इथं. आता त्रिकास्ती जर बघितलं आपण, इथून वरचे पार्ट जे आहेत, या ग्रीन कलरच्या वरती, इथं मणके सेपरेट सेपरेट मणके. आता इथं त्रिकास्ती जर बघितला, त्या त्रिकास्तीमध्ये एकूण किती हाडे असतात सांगितलं आपण? 5 मणके असतात. आता 5 मणके इथं आपल्याला सेपरेट दिसत आहेत का? या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सेपरेट सेपरेट मणके मोजता येत आहेत. पण इथं 5 मणके सेपरेट मोजता येत आहेत का? तर नाही येत. तो 5 मणक्यांचा एक समूह असतो. जन्म झाल्यानंतर जशी वाढ होते तसे ते एकमेकांना फ्यूज होतात, जॉईन होतात बघा त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे खाली याच्या अजून एक हाड आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? माकड हाड असं म्हणतो बघा. माकड हाड, ते माकड हाड सुद्धा काय होतं? जन्म झाल्या झाल्या त्या ठिकाणी ते 4 हाडे असतात, 4 मणके असतात, पण ते हळूहळू नंतर काय होतात? बरं, आता तुम्हाला 4 या ठिकाणी मोजू शकतो आपण, पण ते फ्यूज झालेले आहेत एकमेकांना. फ्यूज म्हणजेच काय? जॉईंट झालेले आहेत बघा ते. आता इथं बघा, इथून एवढा पार्ट जर बघितला, 1, हा 2, हा 3 आणि इथं 4. म्हणजे माकड हाडामध्ये एकूण मणके किती होते? 4. जन्म झाल्या झाल्या 4 होते. पण जशी वाढ झाली, प्रौढ व्यक्तीमध्ये किती असणार आहे? ते 4 मणक्यांचा एकच समूह असणार आहे. म्हणजे प्रौढ व्यक्तीसाठी पाठीचे मणके जर एक्झॅक्ट विचारले आपल्याला, तर 26 असणार आहेत बघा त्या ठिकाणी. प्रौढ व्यक्तीसाठी पाठीचे मणके किती असणार? तर 26. पुढचा पाठ बघूयात.
पाठीचे मणके, पॉईंट क्लिअर झाला हा. तर पुढचा पॉईंट बघा, कानाची हाडे. कानाची हाडे या ठिकाणी राहिलेली आहेत. तर कानामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 6 हाडे असतात. 6 म्हणजेच उजव्या कानात 3 आणि डाव्या कानात सुद्धा 3. अशी एकूण टोटल किती असणार आहेत? 6 हाडे असतात. तर 3 गुणिले 3 6 असा पॉईंट दिलेला आहे बघा. आता ती 6 हाडे एक्झॅक्ट कुठे असतात? बरं, आता हा जो पार्ट झाला, या पार्टला आपण बाह्य कर्ण म्हणतो. या बाह्य कर्णामध्ये म्हणजे जो आपल्याला दर्शनी भाग जो असतो कानाचा, त्याच्यामध्ये एक सुद्धा हाड नसतं. एकही हाड त्याच्यामध्ये नाहीये बघा. पण जे 3 हाडे जे आहेत, ते 3 हाडे अंतरकर्णामध्ये असतात. अंतरकर्ण. आता इथं मी झूम करून दाखवतो एक्झॅक्ट पार्ट तो कुठला आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिला पार्ट जर बघा, पहिला मॅलियस, इनकस आणि स्टेप्स ही 3 हाडे असतात बघा. मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. खाली मी नावांना कोल केलेलं आहे, त्यांचे ॲरो एक्झॅक्ट बघा कुठे गेलेले आहेत. अशी एकूण कानामध्ये 3 हाडे असतात. लक्षात ठेवा पॉईंट, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. तर आता कंबाईन म्हणजेच काय, PSI STI असिस्टंटच्या प्रीला हा प्रश्न विचारला होता. बाहेरून म्हणजे कानातील 3 हाडांचा बाहेरून आतमध्ये योग्य क्रम ओळखा, असा प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर होतं, करेक्ट उत्तर काय होतं? मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. एक्झामच्या म्हणजे कंबाईन असेल, PSI STI असिस्टंट, त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे हा क्रम किंवा ही नावं. पोलीस भरती किंवा क्लास 3 ला फक्त काय विचारतील, की कानामध्ये एकूण किती हाडे असतात? एका कानात 3, दोन्ही कानात मध्ये किती असणार आहेत? तर 6. बरं, आता अजून एक प्रश्न पोलीस भरतीसाठी काय महत्वाचा आहे, की आपल्या शरीरातील सर्वात छोटे हाड कोणते? तर याचं उत्तर काय या ठिकाणी? स्टेप्स. स्टेप्स हे काय हाड, काय सर्वात छोटे हाड असतं बघा, स्टेप्स. स्टेप्सचा बघा इथं मी नाव ज्या ठिकाणी दिले त्याला गोल केलेलं आहे. त्याचा ॲरो जर चेक केला, इथं कडी सारखं एकदम बारीक असतं बघा. ह्याचा कंपॅरिझन साठी जर आकार सांगायचा झाला, बारीक तांदळाचा एक कण जेवढा असतो तेवढंच ते हाड असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात छोटं हाड कोणतं? मग स्टेप्स हे सर्वात छोटं हाड आहे बघा. लक्षात ठेवा हा पॉईंट. पोलीस भरतीचा एक कॉमन प्रश्न आहे हा, की शरीरातील सर्वात छोटे हाड कोणते? तर स्टेप्स. आता पुढचा पॉईंट बघूयात. आता पुढच्या पॉईंट मध्ये काय दिलेलं आहे? इतर 3 जोड्या असं पॉईंट लिहिलेलं आहे मी. इतर 3 जोड्या. 3 जोड्या म्हणजे टोटल किती आले? 6. आता 3 जोड्या कोणत्या कोणत्या चेक करा. कॉलर बोन 2, स्कॅप्युला 2, खुब्याचे हाड 2. आता हे एक्झॅक्ट काय आहेत तेच एकदा स्पष्टीकरण बघूया. कॉलर बोन किंवा त्यालाच म्हणतो आपण क्लॅव्हिकल बोन. क्लॅव्हिकल. आता या ठिकाणी जर तुम्हाला दिसल नाव, झूम करून दाखवतो या ठिकाणी. क्लॅव्हिकल बोन, कॉलर बोन किंवा क्लॅव्हिकल बोन बरोबर आपल्या मानेच्या खाली या ठिकाणी ही जी 2 हाडं दिसत आहेत तुम्हाला, या साईडला एक, या साईडला एक, याला काय म्हणणार आपण? कॉलर बोन. म्हणजे आपल्या शर्टची कॉलर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते बसलेलं आहे, त्यामुळे त्याला नाव काय पडले? कॉलर बोन. किंवा त्याला अजून एक नाव काय सायन्समध्ये? क्लॅव्हिकल बोन असं म्हणतो बघा. दुसरा पॉईंट आहे स्कॅप्युला. म्हणजे इतर 3 जोड्या सांगतोय आपण, त्या 3 जोड्यांमध्ये स्कॅप्युला हा दुसरा पॉईंट सांगतोय. तर स्कॅप्युला पण या ठिकाणी दाखवलेला आहे. स्कॅप्युला. आता हे हाड चेक करायचं जर असेल, आपण जर हात मागे घेतला, कोपऱ्यासकट जर हात मागे घेतला, एक सुपाच्या आकाराचं हाड बाहेर येतं बघा. ते सुपाच्या आकाराचं हाड जे आहे, ते हाड म्हणजेच काय त्या ठिकाणी? स्कॅप्युला. पॉईंट लक्षात ठेवा. क्लॅव्हिकल म्हणजेच काय? कॉलर बोन. बरोबर 2 असतात त्या ठिकाणी, ते उजव्या साईडला एक, डाव्या साईडला एक. स्कॅप्युला सुद्धा किती असणार आहेत? 2 असणार आहेत. उजव्या साईडला एक आणि डाव्या साईडला एक. आता पुढचा पॉईंट बघूयात. 3 हाडे सांगितली, 3 इतर जोड्या सांगितल्या होत्या आपण, त्यातली 2 सांगितल्या, तिसरं खुब्याचं हाड सांगितलं होतं. खुब्याचं हाड याचा अर्थ काय होतो, की आपल्याला मांडीचं हाड वरती कमरेत ज्या ठिकाणी कनेक्ट झालेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? खुब्याचं हाड. बरं, तुम्ही ज्यावेळेस PDF तुमच्या वहीत नोट डाऊन करताल त्यावेळेस ह्याचे स्पष्टीकरण तुम्ही लिहिणार आहेत. आता बघा, कॉलर बोन याचं स्पष्टीकरण काय लिहिताल तुम्ही शेजारी, की आपल्या शर्टची कॉलर ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ते हाड असतं, बस एवढंच लिहिताल. स्कॅप्युला म्हणजेच काय? पाठीतील हाड. पहिली ही एक लाईन पाठीतील हाड, आणि दुसरं काय? ज्यावेळेस आपण हात मागे घेतो त्यावेळेस ते सुपासारखे हाड असते, सुपासारखे हाड बाहेर येते, स्कॅप्युला. आता पुढचा पॉईंट, खुब्याचे हाड. याला काय लिहिणार आपण? मांडीचं हाड ज्या ठिकाणी कमरेला जॉईंट झालेलं असतं त्याला काय म्हणणार आपण? खुब्याचे हाड. त्यालाच इंग्लिशमध्ये पेल्विक बोन असं म्हणतात बघा, पेल्विक बोन. बरं, तर इथपर्यंत जर बघितलं आपण, 206 हाडांचं वर्गीकरण कम्प्लीट झालेलं आहे. आता बेरीज जर करायची झाली आपल्याला, 206 हाडांची बेरीज. आता बेरीज करताना बघा इथं
206 हाडांचे वर्गीकरण, हाडांची बेरीज. काय काय पहिलं पासून बघा आता. कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता बघा तुम्ही. मी स्लो स्लो विचारतो. कवटी जर बघितली आपण, कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? 22 हाडे असतात. आता 22चं वर्गीकरण सांगितलं आपण. चला 22 मध्ये सांगा चेहऱ्यामध्ये किती असणार? चेहऱ्यामध्ये 14 आणि त्याच्यानंतर कवटीमध्ये किती असणार? 8. बरं एवढा पॉईंट सांगितला. हातासाठी सांगितला. एका हातात 30, दोन्ही हातात मिळून किती असणार आहेत? 60. दुसरा पण पॉईंट सेम सांगितला. पायासाठी एका पायामध्ये 30, दुसऱ्या दोन्ही पायात मिळून किती असणार आहेत? 60. कानामधील एका कानात 3, दोन्ही कानात मिळून कानात 60 हाडे असतात. बरं ठीक आहे, वरचं उत्तर एका पायाचं. मला वाटलं कानात 60 हाडे असतात. बरं कानामध्ये किती असणार आहेत? 6 हाडे असतात. तर आपण एक पॉईंट सांगितला, आपल्या शरीरातील सर्वात छोटं हाड कोणतं? पोलीस भरतीचा कॉमन प्रश्न हा पाठच असला पाहिजे. स्टेप्स हे सर्वात छोटा हाड आहे. बरं इतर 3 जोड्या सांगितल्या आपण. 3 जोड्या म्हणजे टोटल किती आले? 6 झाले. 6 म्हणजेच पहिलं तर सांगितलं आपण कॉलर बोन, नंतर स्कॅप्युला आणि तिसरं काय सांगितलं? पेल्विक बोन किंवा त्यालाच खुब्याचं हाड असं म्हणतो आपण. बरं आता पुढचा पॉईंट, छातीचा पिंजरा शब्द वापरला तर उत्तर काय लिहिणार आपण? 25. छातीचा पिंजरा म्हणजेच काय? 25. बरं बरगाड्यांच्या जोड्या विचारलं तर उत्तर काय येईल आपलं? 12 जोड्या असणार आहेत. आणि टोटल बरगाड्या विचारल्या तर किती असणार आहेत? 24 असणार आहे. बरोबर. आणि छातीच्या बरगाड्यांच्या बरोबर मधोमध म्हणजे ज्या ठिकाणी आपण टाय लावतो त्या ठिकाणी एक हाड असतं. त्या हाडाचं नाव काय आहे? कोणतं हाड असणार आहे? स्टेर्नम. त्याला नाव काय? स्टेर्नम असं नाव आहे बघा, स्टेर्नम. तुम्ही व्हिडिओ चेक करा टेलिग्राम वरती, त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला पॉईंट क्लिअर होईल. बरं आता पाठीचे मणके, आपण अभ्यास करताना तर 33 अभ्यास केला, पण ज्यावेळेस आपण 206 हाडांचं वर्गीकरण करतो त्यावेळेस आपण तिथं किती लिहितोय? 26च लिहितोय. असं 26 का लिहिलं? कारण की माकड हाड 4 हाडांचा किंवा 4 मणक्यांचा समूह आहे. त्यामुळे 4च्या ऐवजी आपण मणका एकच पकडला तो. आणि त्याच्यावरती त्रिकास्थी 5 मणक्यांचा समूह आहे. त्यामुळे तो 5च्या ऐवजी किती पकडला? फक्त एकच पकडला. आता ह्याच्या पुढे जर बघितलं आपण, सर्वात शेवटी हायोइड बोन. आता या हायोइड बोनची पण मी टेलिग्राम वरती इमेज टाकलेली आहे. यू आकार असतो बघा असं त्याचा, आणि ते गाळ्यामध्ये आपले हाड असतं बरोबर, गाळ्यामध्ये. आता यांची जर आपण बेरीज केली तर बरीच बेरीज बरोबर 206 इतकी येते बघा, 206. बरं इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता बघा. माईक चालू करायचं असेल तर सांग. लिगामेंट तो आपला लिगामेंट म्हणजे 2 हाडे ज्या ठिकाणी जोडली जातात, ते जोडण्याचं कार्य जे असतं ते लिगामेंट्स करत असतात. तर तो पॉइंट पुढे येणार होता. तो अस्थि संस्थेतला पार्ट नाहीये खरं तर, पण तरी पण आता विचारलंच आहे प्रश्न, या ठिकाणी मी सांगतो बघा. आता इथं आपण उदाहरण घेताना गुडघ्याचं उदाहरण घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बरोबर एक बारके बारके असे धागे असतात. ते धागे काय करत असतात? 2 हाडे जोडण्याचं कार्य करत असतात. ते धागे म्हणजेच काय त्या ठिकाणी म्हणतो आपण? लिगामेंट. जास्त रनिंग केली किंवा वेगवेगळे काही कोणत्याही गोष्टीमुळे लिगामेंट इंजुरी होती, म्हणजे तो धागा तुटतो. लिगामेंट इंजुरी झाली असं म्हणतो बघा बऱ्याच वेळा आपण. ते लिगामेंट म्हणजेच हे बारके बारके धागे असतात. 2 हाडे जोडण्याचं कार्य कोण करतं? तर लिगामेंट. बस एवढंच पॉईंट आहे याच्यामध्ये. 2 हाडे जोडण्याचं कार्य लिगामेंट करतात. तर याच्या पलीकडे अजून काय? ठीक आहे, जायचंय पुढं. ठीक आहे, माईक बंद करतो मी सगळ्यांचे. जाऊयात पुढं. बघा पुढचा पॉईंट काय इथं. तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड, पोलीस भरतीचा किंवा क्लास 3चा किंवा कुठली पण क्लास 3ची एक्झाम घ्या, तलाठीचा किंवा सर्वात आवडीचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड. याचं उत्तर काय आपलं? मांडीचे हाड, किंवा आत्ताच आपण नाव सुद्धा सांगितलेलं आहे त्याचं. नाव काय त्याचं? तर फिमर. नाव काय आहे त्याचं? फिमर असं त्याला म्हणतात बघा, फिमर. सर्वात लहान हाड स्टेप्स, आत्ताच सांगितलं. कानामधलं सर्वात शेवटचं हाड, त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण? सर्वात छोटे हाड. पुढचा पॉईंट, सर्वात मजबूत हाड कोणतं असतं? तर फिमर, मांडीचे हाड. बरं आता
बऱ्याच जणांनी इतर ठिकाणी वाचलं असेल, जबड्याचं हाड वगैरे असं वाचलं असेल. बरं, ते जबड्याचं हाड असू शकतं किंवा नसू शकतं, मी त्याच्यावरती डिबेट करतच नाहीये. पण मी जो पॉईंट घेतलेला आहे तो 6वीच्या पुस्तकातून घेतलेला आहे पॉईंट. तुम्ही टेलिग्रामवरती पण चेक करू शकता. मी आहे तसं 6वीच्या पुस्तकाचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी टाकलेला आहे बघा. बरं, परत एकदा रिपीट करतो. कन्फ्युजन जर कोणाचं असेल याच्यावरती तर तुम्ही म्हणजे याचं उत्तर कसं लिहिणार तो पॉईंट सांगतो मी बघा. प्रश्न विचारले आपल्याला समजा पोलीस भरतीला की सर्वात मजबूत हाड कोणते, तर 100% आपल्याला पहिलं उत्तर फीमर किंवा मांडीचे हाड हेच उत्तर आपल्याला पहिल्यांदा शोधायचे. आता दुसरा पॉईंट सांगतो की हे जर उत्तर पर्यायामध्ये नसल, फक्त हे जर नसल, त्यावेळेस आपण दुसऱ्यांदा काय शोधणार आहे त्या ठिकाणी, जाबड्याचे हाड. कारण की बऱ्याच ठिकाणी जाबड्याचे हाड दिलेलं आहे, त्यामुळे आपण जाबड्याचं हाड दुसऱ्यांदा शोधणार. पण पहिलं प्रायमरी उत्तर आपलं 100% काय असणार आहे, फीमर. बरं, आता कोणतं मजबूत हाड असतं असं मी त्याच्यावरती काही चर्चा करतच नाहीये. 6वीच्या पुस्तकात, ऑथेंटिक पुस्तकात आपल्याला फीमर असं उत्तर दिलेलं आहे. आणि जर प्रश्न जर विचारला आणि फीमर पण पर्याय दिलेला आहे आणि दुसरा पॉइंट म्हणजेच काय, जाबड्याचं हाड सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये जर दिलेलं असेल तरी सुद्धा आपण फीमरच लिहिणार. का? कारण की 6वीच्या पुस्तकात दिलेले, आपण ते नंतर सेकंड आन्सर की मध्ये आन्सर ते करेक्ट करू शकतो. तर इथपर्यंत बघा. पुढचा पॉइंट त्याच्यामध्ये काय दिलाय, हाडे ही कशापासून बनलेली असतात, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्यापासून बनलेली असतात. बरं, आता कॅल्शियमची संज्ञा Ca अशी आहे बघा, Ca, त्यामुळे कंसामध्ये Ca लिहिलेलं आहे. आणि फॉस्फरसची संज्ञा काय, P, त्यामुळे कंसामध्ये P असं लिहिलेलं आहे, P. बरं, आता पुढचा पॉईंट, सेंद्रिय पदार्थांमुळे हाडे लवचिक होतात तर खनिज क्षारांमुळे मजबूत होतात. आता याचा अर्थ काय होतो बघा. सेंद्रिय पदार्थ म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये कार्बन घटक आहे त्याला म्हणतो आपण सेंद्रिय पदार्थ. कार्बन असला म्हणजेच काय, सेंद्रिय. आणि खनिज पदार्थ म्हणजेच काय, खनिजामध्येच कॅल्शियम आलं, फॉस्फरस आलं, ते दोन्ही त्याच्यामध्येच आलं. कॅल्शियम आणि फॉस्फरस कशामध्ये येणार, क्षारांमध्ये येणार. म्हणजे ज्यावेळेस आपण क्षार खातो त्यावेळेस हाडाची भक्कमता किंवा मजबूतता वाढते. ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थ खातो त्यावेळेस हाडे लवचिक असतात. आता कुणाची हाडे लवचिक असतात आणि कुणाची हाडे मजबूत असतात. आपली हाडे ही कशापासून बनलेली असतात, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस या 2 घटकांपासून बनलेली असतात. आपण हा पॉईंट सांगत होतो मगाशी. सेंद्रिय पदार्थांमुळे हाडे लवचिक होतात आणि खनिज व क्षारांमुळे हाडे मजबूत होतात. याचा अर्थ काय होतो बघा, ज्यावेळेस नवजात बालक ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याच्या हाडांमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं आणि क्षारांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे लहान मुलांची हाडे लवचिक असतात. बघा, पॉईंट लक्षात ठेवा, लहान मुलांची हाडे लवचिक असतात. पण जसजशी लहान मुलांची वाढ होत जाते तसं त्यांचं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी होत जातं आणि क्षारांचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढल्यानंतर म्हणजे प्रौढ व्यक्तींची हाडे कशी असणार आहेत, तर मजबूत असणार आहेत. बरं, तुम्ही ज्यावेळेस PDF नोट डाऊन करताल त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट स्पष्टीकरण खाली लिहायचे आहेत. पॉईंट लक्षात ठेवा. क्षारांमुळे मजबूती, मग प्रौढ व्यक्तीसाठी क्षारांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्याची हाडे कशी असणार आहेत, मजबूत असतात. आणि लहान मुलांच्या हाडांमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त त्यामुळे त्यांची हाडे लवचिक असतात. हे 2 पॉईंट तुम्ही ज्यावेळेस स्पष्टीकरण लिहिताल त्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे बघा ते. तर पुढचा पॉईंट, तोच पॉईंट दिलेला इथं, मला वाटलं दिला नसेल त्यामुळे सॉरी बघा, इथं दिलेलाच आहे ऑलरेडी, तुम्हाला लिहायची काही गरज नाही. आता सांध्यांचे प्रकार, हो केले सर. कोण नाहीये वेटिंगला, कोण नाहीये सर, केलेले सगळ्यांना ऍक्सेप्ट केलेले. ठीक आहे बघा, सांध्यांचे प्रकार जर बघितले, बरं आता इथं अजून एक पॉईंट ऍड करायचं आहे मला. सांध्यांचे मुख्य प्रकार किती पडतात असा जर प्रश्न विचारला तर मला एक्झॅक्ट पुस्तक नाही आठवत, ते 6वीच्याच पुस्तकात दिलेले आहे. बरोबर, 6वीचं विज्ञानचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सांध्यांचे प्रकार असे एक हेडिंग आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात असं सांगितलेले. मग त्याच्यामध्ये चल सांधा आणि अचल सांधा असे 2 प्रकार पडतात सांगितले, चल आणि अचल. बघा, परत एकदा रिपीट करतो. सांध्यांचे प्रकार 2 प्रकार पडतात, चल सांधा आणि अचल सांधा हे 2 प्रकार आहेत. आणि चल सांधा जर बघितलं आपण, चल सांध्याची उदाहरणं म्हणजेच काय, या ठिकाणी ही जी सगळी उदाहरणं आहेत ही सगळी चल सांध्याची उदाहरणं आहेत. चल म्हणजेच काय, त्या ठिकाणी त्यांची हाडांची हालचाल होतीये
त्यामुळे त्यांना नाव पडलेलं आहे चल सांधा. दुसरा पॉईंट, अचल सांधा. अचल सांधा म्हणजेच काय, दोन हाडे जोडलेली तर आहेत पण त्यांची हालचाल होऊ शकत नाही, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, अचल सांधा. बरं आता याचं उदाहरण काय, आपल्या कवटीमध्ये एकूण 8 हाडे असतात सांगितलं आपण. मेंदूच्या भोवती जे काय आवरण आहे त्याच्यामध्ये एकूण किती हाडे आहेत, 8 हाडे आहेत. परत जर आपण असं सांगितलं की त्या 8 हाडामधले कुठलं तरी एक हाड जे आहे ते हलवून दाखवा, तर हलवता येईल का ते आपल्याला, त्याची हालचाल करता येते का, तर नाही येते बघा. त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, अचल सांधा. बरं ज्यावेळेस PDF तुम्ही नोट डाऊन करताल त्यावेळेस तुम्हाला हा पॉईंट ॲड करायचे. बघा सांध्यांचे मुख्य प्रकार, चल सांधा आणि अचल सांधा. चल सांध्याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, ते आपण डिटेलमध्ये बघूयात पुढं. अचल सांध्याचं उदाहरण एक सांगितलं मी तुम्हाला, कवटीमधील हाडे. चल सांधा म्हणजेच काय, हाडांची हालचाल होऊ शकते, आणि अचल सांधा म्हणजे काय, हाडांची हालचाल होऊ शकत नाही. बस एवढंच तुम्हाला पॉईंट लिहायचं आहे बघा. पुढचा पॉईंट, आता चल सांध्याची उदाहरणं किंवा हे खाली जे प्रकार दिलेले आहेत आपण, ही चल सांध्याची उदाहरणं आहेत. आता एक एक पॉईंट त्यातला बघूयात. झूम करतो थोडंसं. आता पहिला पॉईंट बघा, उकळीचा सांधा. हा उकळीचा सांधा. उकळीचा सांधा किती अंशामध्ये फिरतो, पहिला असा प्रश्न. बरं जसे भरतीला प्रश्न बनू शकतात किंवा एक्झामला प्रश्न बनू शकतात, त्याचप्रमाणे मी प्रश्न विचारतोय आणि मीच उत्तर या ठिकाणी सांगतोय बघा. उकळीचा सांधा किती अंशामध्ये फिरतो, तर 360 अंशामध्ये फिरतो. हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. आणि उकळीच्या सांध्याची 2 उदाहरणं आहेत. 2 म्हणजेच काय, खांद्याचा सांधा आणि खुब्याचा सांधा. खुब्याचा सांधा म्हणजेच कुठला, मांडीचा हाड ज्या ठिकाणी कमरेला जॉईन झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण, खुब्याचा सांधा. खांद्याचा सांधा आणि खुब्याचा सांधा, पॉईंट लक्षात ठेवा. उकळीचा सांधा 360 अंश, 2 उदाहरणं, खांद्याचा सांधा आणि खुब्याचा सांधा. पुढचा पॉईंट, बिजागरीचा सांधा. बिजागरीच्या सांध्यामध्ये किती अंशामध्ये फिरतो, तर 180 अंशामध्ये फिरतो. आणि याची सुद्धा 2च उदाहरणं आहेत, कोपरा आणि गुडगा. आता तो जर बघितला आपण, 180 अंशामध्येच फक्त फिरतोय बघा. कोपरा जर बघितला 180 अंश, गुडगा पण 180 अंश. अंश या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि 2 उदाहरणं लक्षात ठेवायची. पुढचा पॉईंट, सरकता सांधा. नाव बघा त्याचंच उदाहरण नावच दिलेलं आहे. सरकता म्हणजेच काय, 2 हाडे एकमेकांवरती सरकतात. आता या ठिकाणी जर बघितलं, 2 हाडे एकमेकांवरती सरकतात म्हणजे उदाहरणार्थ काय येईल या ठिकाणी, मनगट, बोटे, पाठीचे मणके. मनगट आलं बरं, इथं बोटे नाही आहेत, करेक्शन करा इथं. बघा लक्ष द्या या ठिकाणी, ज्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करताल, मनगट आणि घोट्यातील हाडे. मनगटाप्रमाणे जो अँकल आहे आपला पायाचा, पायाच्या अँकलमध्ये हाडे किती सांगितले आपण, 7. आणि मनगटामध्ये किती आहेत, 8. ही जी 8 हाडे आहेत किंवा 7 हाडे आहेत, यांच्यामुळे आपली पायाची हालचाल किंवा हाताची हालचाल सुलभ होती. ही जर नसती तर काय झाली असती, रोबोट सारखी आपली हालचाल झाली असती बघा. आणि पाठीचे मणके हे पण जर नसते तर आपली, म्हणजे आपण जर बघितलं, पाठीची जी काय हालचाल होती, म्हणजे पुढच्या साईडला बेंड होतोय आपण किंवा मागच्या साईडला बेंड होतोय, हे बेंड होता आलं असतं का, तर नसतं आलं. म्हणजे ती 2 हाडे एकमेकांवरती फ्लेक्झिबल असतात, सरकू शकतात. पण त्या सरकू शकतात त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की ती त्यांची जागच डिस्प्लेस करणार आहेत. जर जागच जर डिस्प्लेस केली तर हाड सरकला असं म्हणतो, त्याला इंजुरी असं म्हणू शकतो बघा. जेवढ्या हालचालीसाठी त्यांची सरकण्याची आवश्यकता आहे तेवढे ते हालतात त्या ठिकाणी. आता मनगट, पायाचा घोटा, करेक्शन आहे बघा, लक्षात ठेवा, इथं बोटे नसून काय, इथं पायाचा घोटा. पाठीचे मणके, पाठीचे मणके किती सांगितले आपण, प्रौढ व्यक्तीसाठी 26, नवजात बालकासाठी 33. पुढचा पॉईंट, उखळीचा सांधा. उखळीचा सांधा म्हणजेच काय, सॉरी, खिळीचा सांधा सांगितले, उखळीचा झाला आपला. खिळीचा सांधा, मानेचा पहिला मणका आणि कवटी यांच्यामध्ये जो तयार झालेला सांधा आहे त्यालाच काय म्हणतो आपण, खिळीचा सांधा. आता एक लक्षात ठेवण्यासाठी बघा त्या ठिकाणी काय सांगितलेले, की खिळीचा सांधा, नाव काय त्या ठिकाणी, खिळा असं लक्षात ठेवा. खिळ्यावरती आपण एखादा कपडे ज्यावेळेस अडकवतो त्याचप्रमाणे या ठिकाणी हा सांधा तयार झालेला असतो. या ठिकाणी खिळा म्हणजे काय, या ठिकाणी मानेचा पहिला मणका आहे आणि कपडे वगैरे जे काय आहे, म्हणजे त्याच्या मानेच्या पहिल्या मणक्यात जे काय अडकवलेलं आहे ते म्हणजेच काय, आपली कवटी आहे. म्हणजे कवटी आपण त्या पहिल्या मणक्यावरती अडकवलेली आहे. आणि तो हायवेड बोन इथे तयार झालेला सांधा. हायवेड बोन कुठे असतं मागाशी सांगितलं आपण, तर माने गाळ्यामध्ये असतं बघा, बरोबर. आपण टेलिग्रामच्या चॅनलवरती सुद्धा हाच पॉईंट टाकलेला आहे किंवा डायग्राम टाकलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. हायवेड बोन सर्वात शेवटचा. बरं भरतीला आत्तापर्यंत म्हणजे लेटेस्ट जर बघितलं
18ची वरती असेल किंवा 17ची असेल. 18ला तरी मला नाही वाटत की विचारलंय कुठं. पण 17 पर्यंत ट्रेंड होता की सारखं विचारलं जायचं. अंगठा हे कोणत्या सांध्याचे उदाहरण आहे? भरतीचा कॉमन प्रश्न आहे हा. अंगठा हे कोणत्या सांध्याचे उदाहरण आहे? तर उत्तर काय याचं? सॅडल सांधा. बस एवढंच पॉईंट लक्षात ठेवा याच्यामध्ये. सॅडल सांधा. तर माईक चालू करतोय मी सगळ्यांचे. गोंधळ जर असेल कुणाच्या आजूबाजूला